राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजले। सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक रणांगणासाठी कंबर कसली आहे। युती, आघाडी, समीकरण आणि डावपेच यांना वेग आलाय। अशाच वातावरणात नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाकरे गटाच्या शिवसेनेनं थेट प्रचाराला सुरुवात केली। पाहूयात। महापालिकांसाठी जागा वाटप, प्रचाराची रणनीती ठरवणं सुरू। नाशकात महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत निर्णय नाही, पण ठाकरे सेनेची प्रचारात आघाडी। महापालिका निवडणुकांसाठी एकीकडे महायुतीमध्येही आणि महाविकास आघाडीतही घटक पक्षांमध्ये जागा वाटप आणि युतीबाबत चर्चा सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आणि प्रक्रिया सुरू झालेली असतानाही सत्तेत असलेल्या महायुतीकडून अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाहीये। शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार हे तर निश्चित मानलं जात असलं तरीही जागा वाटपाचा तिढा अजूनही पूर्णपणे सुटलेला दिसत नाही। तर महाविकास आघाडीतही अजून एक वाक्यता दिसत नसून जागा वाटपाबाबतही शिक्कामोर्तब झालंय अशी ही स्थिती नाही। या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मात्र आघाडी घेतली जात असल्याचं चित्र दिसतंय। विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं दिसून येतंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रचाराचा नारळ फोडत प्रचारात आघाडी घेतलीये। इतर पक्ष युतीच्या चर्चेत अडकले असतानाच थेट मैदानात उतरण्याचा निर्णय ठाकरे गटानं घेतल्याचं पाहायला मिळतंय। आज आमच्या प्रभाग क्रमांक 22च्या वतीने पहिल्या पॅनलची मशालीची घोषणा या ठिकाणी पक्षाने केलेली असून आमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे। या प्रभाग क्रमांक 22च्या चारही उमेदवारांच्या समोरील ही मशाल निशाणी ही दगदगती राहणार आहे। चारही उमेदवार मशालीचे मोठ्या संख्येने निवडून येतील आणि त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा यावेळेस फडकेल। राज्यात ठाकरे बंधूंमध्ये झालेली युती ही निश्चितच फायदेशीर ठरणार असल्याचं मत देखील व्यक्त होतंय। महापालिका निवडणुकांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल। नाशिकमध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडून येऊ अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि पदाधिकारी देत आहेत। नाशिक शहरात पक्षाची जी फुटतूट झाली, पण प्रभाग क्रमांक 22 हा एकमेव प्रभाग असा आहे की या ठिकाणचे नगरसेवक, या ठिकाणचे शिवसैनिक स्तब्ध आहेत आणि ते सर्व शिवसेनेसोबत आहेत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये चारही उमेदवार हे मशालीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही। ठाकरे बंधूंची युती, नाशिकमधून सुरू झालेला प्रचार आणि महायुतीचा अद्याप असलेला संभ्रम महापालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय चित्र रंगतदार झाले। प्रचारात आघाडी घेत आता महापालिकेत ठाकरेंचाच महापौर राहील असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्तेही व्यक्त करतायत। आजचा हा दिवस ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे, तर हा दिवस खरोखर आज दिवाळी सण साजरा सारखा आहे। आणि याच निमित्ताने नाशिकमध्ये येणाऱ्या महापालिकामध्ये तर ठाकरेंचाच महापौर होणार हे निश्चित झालेलं आहे। नाशिककरांनी आता मनावर घेतलेलं आहे का या चोरांना हाकलून लावायचं। महापालिका निवडणुकीपूर्वीच नाशिकमधील राजकीय वातावरण तापू लागले। एकीकडे सत्ताधाऱ्यांचा निर्णय प्रलंबित असताना दुसरीकडे ठाकरे गटानं उचललेलं हे पाऊल निवडणुकीत कितपत निर्णायक ठरतं याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ठाकरे गटानं घेतलेली प्रचारातील आघाडी महत्वाची मानली जाते। ठाकरे बंधूंची युती आणि लवकर सुरू झालेला प्रचार याचा थेट फायदा मतदारांपर्यंत पोहोचण्यात होतो का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।